कायदा आणि सुव्यवस्था खालावली। जयंत पाटलांनी राज्य सरकारवर या शब्दात टीका केली आहे। महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज तस्करी आणि बलात्काराचं प्रमाण वाढलंय असं जयंत पाटलांनी म्हटलंय। समृद्धी महामार्गावरील लूटमारीच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावलेली आहे आणि महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ड्रग्जचं प्रमाण फार वाढलेलं आहे। लहान बालकांच्यावर मुलींच्यावर अत्याचार वाढलेले आहेत आणि त्यासाठी कडकपणाने सरकारने देखील याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की विधानसभेत अनेक वेळा आम्ही ह्या मुद्दे मांडले, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद नाही किंवा त्याच्यावर अंमल होत नाही। मुंबईच्या पायधुनी परिसरातील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे। मृत्यूचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहे। पोलिसांनी अद्याप मृत्यूचा निष्कर्ष काढलेला नाही। कलिंगडपासून मृत्यू झाल्याच्या अफवांपासून दूर राहण्याचं पोलिसांचं आवाहन आहे। पश्चिम बंगालमध्ये सरकारी कागदपत्रांची अफरातफर रोखण्यासाठी मुख्य सचिव दुष्यंत नारियाला यांचे कडक आदेश आहेत। फाईल आणि कागदपत्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक निर्देश जारी करण्यात आलेत। परवानगीशिवाय बंगाल सचिवालयातून कोणतीही फाईल बाहेर काढू नये असा कडक आदेश मुख्य सचिवांनी जारी केलेले आहेत। नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे।